माझे नाव समृद्धी धनाजी गोंडवार आहे. मी इयत्ता 5वी या वर्गात शिकत आहे. मी जनाई कोचिंग क्लासेस येथे नवोदयची तयारी करत आहे. आज मी तुम्हाला काही प्रश्न सांगणार आहे. वेगळे पद शोधा या मुद्द्यावर. तर ते तुम्ही शांत बसून लक्षपूर्वक ऐकावे हीच माझी नम्र विनंती. विषय बुद्धिमत्ता. प्रश्न पहिला, पुढील वेगळे पद शोधा. आपल्याला वेगळे पद शोधायचे. वेगळे पद म्हणजे भिन्न आकृती, म्हणजेच भिन्न. आता इथं भिन्न ओळखायचंय. इथं पहिला क्वेश्चन काय, ए ऑप्शन एम आहे, बी ऑप्शन ए आहे, सी ऑप्शन डी आहे आणि डी ऑप्शन एच आहे. याचा आपण इकडं स्पष्टीकरण बघूया. हे बघा, एम ची आरशातील प्रतिमा काय होईल, एमच. ए ची आरशातील प्रतिमा ए आणि डी ची आणि एच ची काढूया. एच होणार, फक्त डी ची असं उलट होणार. या तिघांची आरशातील प्रतिमा कशी व्हायली, सारखी व्हायली, जसं त्याचा प्रश्न आहे. फक्त हे डी या शब्दाचं आरशातील प्रतिमा वेगळी व्हायली, म्हणून ऑप्शन नंबर डी. आता दुसरा प्रश्न, ए ऑप्शनला आहे TIC, बी ऑप्शनला आहे CTI, ई ऑप्शनला आहे TEC आणि डी ऑप्शनला आहे ITC. आता याच्यातील कोणचं वेगळं आहे बघूया आपण. इथं कोणते वर्ड आहेत, TIC. इथं बघूया TIC. हे ए मध्ये आहेत. बी मध्ये बघूया आपण. बी मध्ये TIC आहेत. सी आणि डी मध्ये बघूया. सी मध्ये बघूया TI नाही तर सी आहे. पण हे आपलं उत्तर हे नाही आहे का असं नाही, आणि आपलं फक्त आपण ह्याला रॉंग करून ठेवूया. आपलं नाही असं आहे का, नाही ना. पुढचे सगळे बघायचे. मग इथं काय TIC इथं पण आहे, पण सी नाहीये, डी आलं, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबर. धन्यवाद.